प्रामुख्याने मी एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना मंत्र्यांना आदेश दिले होते आणि माझ्याकडे MSRTCचं खातं असल्या कारणानं माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे की काश्मीरवरनं श्रीनगरवरनं जे प्रवासी इथपर्यंत येत आहेत त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची जबाबदारी शिवसेनेच्या वतीनं आम्ही स्वीकारलेली आणि त्या माध्यमातून ही बसेसची व्यवस्था आम्ही केलेली आहे। AC बसेस सगळ्या प्रवाशांना देतोय। काही प्रवासी पुण्याचे आहेत, काही नाशिकचे आहेत, काही संभाजीनगरचे आहेत, काही नागपूरचे हिंगणघाट आणि वर्धा यवतमाळचे पुलगावचे फार मोठ्या प्रमाणात प्रवासी जवळजवळ 45 आहेत। तर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आम्ही बसेस पाठवतोय। मुंबईचे आणि ठाण्याच्या प्रवाशांना पण आम्ही विचारलं पण त्यांचं असं म्हणणं आहे की आधी आमच्या प्रवाशांना तुम्ही सोडा, आम्हाला इथपर्यंत शिंदे साहेबांनी सोडलं ही आमच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे। आम्ही इकडनं टॅक्सीने सुद्धा घरी जाऊ शकतो। त्यामुळे त्यांचा मुंबईच्या प्रवाशांचा ठाण्याच्या प्रवाशांचा विचार आम्ही केलेला नाही। आम्ही केला होता परंतु त्यांनीच ते मान्य केले नाही। आम्ही आमच्या गाडीने जाऊ असं ते म्हणाले। त्यामुळे जे प्रवासी आता येत आहेत त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जी आहे शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्यावर जबाबदारी दिलेली आणि ते आम्ही पार पाडतोय। साधारणतः 270 ते 280 प्रवासी आलेले आहेत। काही प्रवासी स्वतःहून जात आहेत, त्यांच्या मुंबईमध्येच ते आणि ठाण्यामध्येच राहत असल्या कारणानं त्यांच्या आमच्याकडे काही काउंट नाही आहे, परंतु लांबच्या प्रवाशांचं काउंट आहे। त्यानुसार जवळजवळ 260 ते 270 प्रवासी होतील। नाही आता काही आहे कारण शिंदे साहेब सुद्धा आता रात्री येत आहेत। काही प्रवासी अडकलेले नाही आहेत, काही चुकून जर काही राहिले असेल तर त्यांची व्यवस्था सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं आणि प्रामुख्यानं एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं सगळ्यांसाठी करण्यात आलेली आहे। नाही अतिशय बघा बिचारे सगळे रडत होते, म्हणजे शेवटी भावना विवश होतात लोक आणि अशा प्रसंगी जो देवासारखा धावून जातो, भले राजकीय पक्षाचे नेते जरी कोणी असेल तरी त्यांना तो देवासारखा वाटत असतो। मी तर काही काम केलेलं नाही, फक्त माझ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखाने मला जी जबाबदारी दिलेली ते पार पाडायला एअरपोर्टवर होतो, पण मला बघून सुद्धा बिचारी सगळी लोक रडायला लागले होते की आमच्या आयुष्यातला अतिशय दुःखद प्रसंग होता आणि ह्या प्रसंगामध्ये एकनाथ शिंदे साहेब देवदूतासारखे आमच्याकडे धावून आलेत। आमच्या दृष्टीने हा महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे। आम्ही कधी आयुष्यामध्ये विमानामध्ये बसलो नव्हतो, आम्हाला विमानामध्ये त्यांच्यामुळे बसायची संधी मिळाली अशी सुद्धा भावना काही लोकांनी व्यक्त केलेली आहे। फक्त प्रश्न असा आहे की सुखरूप प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी घरापर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांना पोहोचवायची जबाबदारी जी आहे ती शिवसेनेच्या वतीने शिंदे साहेबांना आमच्यावर दिलेली आणि ती आम्ही पार पाडतो। मी त्यावरनच म्हणालो की खासदारांनी असं वाक्य वाटलं त्याचा एवढा बाऊ करण्याची गरज नाही। ह्या प्रवाशांच्या भावना आहेत, त्यांनी मला स्वतः सांगितलं। मला एका पत्रकाराने विचारलं की तुमच्या खासदारांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे, तर मी तेच म्हणालो की त्यांच्या भावना प्रवाशांच्या ज्या आहेत त्या त्यांनी माझ्याकडेही अशा व्यक्त केल्या, त्या खासदारांकडे व्यक्त केला असेल। त्यामुळे त्याचा एवढा बाऊ करायचा गरज नाही आणि मला असं वाटतं की आता सगळे प्रवासी सुखरूप मुंबईला आलेले आहेत। ते लहान लहान मुलं म्हणजे अगदी 2-2.5 वर्षाच्या मुलांपासून ते लहान बाळांपर्यंत सगळी बिचारे इकडे पोहोचलेले आहेत। आमच्या दृष्टीने ती फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि आज परत एकदा पूर्ण देशाला एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे की जिकडे अनाथांचा नाथ एकनाथ जे म्हणतात ही वस्तुस्थिती आहे, जिथे कोणी नाही तिकडे एकनाथ शिंदे आहेत। आणि हे मला असं वाटतं अशा गोष्टीमध्ये जर श्रेय असेल घेण्याची धडपड कुणी करत असेल तर ते काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। अशा ज्या वेळेस आपले नागरिक संकटात असतात, नागरिक चिंतेमध्ये असतात, भीतीच्या छायेमध्ये असतात, अशा वेळेस जर कुठल्याही राजकीय पक्षानं जर श्रेय घेण्यासाठी धावपळ केली आणि लोकांना जर तो जी सुविधा आहे ती उपलब्ध करून दिली तर मला असं वाटतं त्याला श्रेयवादाची लढाई असं मी म्हणणार नाही। राजकीय पक्षाचे नेते जरी आम्ही असलो तरी आमच्याही काही भावना आहेत, आमचेही काही कुटुंबाचे वैयक्तिक विचार असतात आणि अशा माध्यमातून आम्हाला असं वाटतं की आमच्या कुटुंबियांच्या पाठीमागे आम्ही आता अशा वेळेस ठामपणे उभं राहिलेलो आहे।